कोपरगाव सब जेल मध्ये कैद्यांनी घातला राडा। 6 कैद्यांनी मिळून एका कैद्याला शिवीगाळ करत, मारहाण करून, दुखापत करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना उघडकीस झाली आहे। आरोपी क्रमांक 1 भैया उर्फ नयन शिंदे, आरोपी क्रमांक 2 भारत आव्हाड, आरोपी क्रमांक 3 अतुल आव्हाड, आरोपी क्रमांक 4 आकाश माकोने, आरोपी क्रमांक 5 विकी शिंदे, आरोपी क्रमांक 6 विशाल कोते या कैद्यांवर फिर्यादी दानिश शेरखा पठाण यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोपरगाव सब जेल मध्ये दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास फिर्यादी हा कोपरगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 209/24 क्रमांक 328 188 272 273 34 भादवी मध्ये अटक असून त्यास कोपरगाव येथील सब जेल मध्ये बॅरिकेड क्रमांक 4 मध्ये ठेवले होते। त्यावेळी आरोपी क्रमांक 4 याने विनाकारण फिर्यादीस शिवीगाळ करत धक्का दिला असता फिर्यादी याने याची विचारणा केली असता इतर आरोपी यांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व आरोपी क्रमांक 1 याने झाडूने फिर्यादीच्या हातावर, पायावर, पाठीवर मारत दुखापत केली। त्याचबरोबर आरोपी क्रमांक 6 याने कात्रीने फिर्यादीच्या अंगावर दुखापत करत जीवे मारण्याची धमकी दिली असता फिर्यादी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्या संदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत। घडलेल्या या घटनेनंतर इतर कैद्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कैदी जर जेलमध्ये पण सुरक्षित नसतील तर पोलीस प्रशासन नेमकी करतील तरी काय, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। सदरच्या झालेल्या घटनेवरून पोलीस प्रशासनाच्या कामावर एक प्रकारचे प्रश्नचिन्ह उभे राहत आहे।